तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ. तर आत्ता आम्ही आहोत टिटवाळ्यामधील एका फार्मवर. याची सगळी डिटेल्स मी तुम्हाला नंतर देईन, पण त्याच्या आधी आपण हा फार्म हाऊस बघूया. आता जो आम्ही बुक केला आहे तो 2 BHK फार्म हाऊस आहे. तुम्ही बघू शकता इथे 2 रूम आहेत, एक मोठा रूम आहे, त्याची मी तुम्हाला आता टूर देईन. तर हा आम्हाला याच्यामध्ये मिळाला आहे पूल, आणि पूल सोबत एक स्लाइड आहे आणि त्याच्या बाजूला जकूझी पण आहे. तर ते आपण आज रात्री एक्सप्लोर करूच, पण त्याआधी मी तुम्हाला जकूझी पण दाखवतो. तर हा आपल्याला मस्त असा जकूझी मिळालाय आणि आम्ही असं वाटतं याच्यातच आता पडणार रात्री. आणि त्याच्यानंतर पार्टीसाठी म्हणायला गेलं तर वरती पण सोय आहे, तर आपण ते पण बघूया. येस, तर आत्ता तर मस्त संध्याकाळ झाले आणि आपण नंतर थोड्या वेळात सगळं एक्सप्लोर करूया. हा तर इंट्रो होता. इथे यायचं असेल तर कसं तर टिटवाळ्याला यायचं, तिथून एक रिक्षा आहे, 150 रुपये या फार्म हाऊसपर्यंत घेतं. याचा कॅसे पॅराडाईज असं नाव आहे आणि दुसऱ्या एका नावाने सुद्धा ओळखलं जातं. पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. चला तर मग आजचा व्हिडिओ चालू करूया. ओके, तर आता संध्याकाळच्या वाजले 8:30 आणि आम्ही आत्ता फ्रेंडसोबत आहोत पूलमध्ये. एन्जॉय करतोय. साल्यांनी मला खूप डुंबवलंय. कॅमेऱ्याच्या मागे दीपिका आहे माझी फ्रेंड आणि खरंच मजा येते. तुम्ही जा ना, ते साईडवर जा ना, मी घेतो पकडतो. तर आता जीवाची काशी करून झाले. थोड्याच वेळात आम्ही बिर्याणी खाऊ आणि बाकीचे अपडेट देऊ. ओके, टाटा, बाय. मॅम ऐका ना, थोडा वेळ वरती बसा. शिकावं लागेल आपल्याला. शिकायला लागेल. असंच पोत आहेत आपल्याला. चेतन, कसं वाटतंय भाई तुला येऊन? अरे एकदम मस्त वाटतंय. मस्त वाटतंय ना? आहे ना? तुमच्याकडे जास्त ऊन आहे ना? हो, खूप ऊन आहे. कसं वाटतंय मुंबईमध्ये येऊन? मुंबईमध्ये येऊन एकदम ह्युमिड आणि पण हा टिटवाळा आहे, चिकट वाटत. तर हा फार्म हाऊस एकंदरीत चांगला आहे. कसं आहे? चांगला म्हणजे बजेटमध्ये चांगला आहे. थोडं हायजीन वगैरे आहे, बेसिक मेंटेन. तुम्हाला जर बुक करायचं असेल तर मला नक्की सांगा. माझा इंस्टाग्राम ID इथे देतोय, इथे आहे. मला कॉन्टॅक्ट करा आणि हा फार्म हाऊस बुक करा. मी तुम्हाला डिस्काउंट देईन नक्की. हाय मिनल. आकांक्षा, ये तू पण ये बॉय. कसं वाटतंय भाई? भाई मस्त मजेत एकदम. मजेत ब्रो. झोपलाय.
चला आता बिर्याणी खाऊया. बिर्याणी बिर्याणी आत्ताच मस्त असं भिजून झालंय आणि एकंदरीत मजा आली. ही प्रॉपर्टी तर मागाशी मी तुम्हाला दाखवली. म्हणजे बेसिक तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर हे तुम्ही बुक करू शकता. आम्ही संध्याकाळी 5 वाजता चेक इन घेतलंय आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता आम्ही चेकआउट करणार आहोत. जसं की आम्ही सकाळी आलो आणि आम्हाला वेलकम टी आणि बिस्किट मिळालं. आम्ही स्वतः भजीसाठीचा सामान आणला आणि आम्ही भजी बनवली जसं की तुम्ही बघितलं. आणि मग येऊन आम्ही पूल वगैरे एन्जॉय केला आणि आत्ता भिजून वगैरे झालंय. आता जेवायची तयारी चाललंय. तर बाकी उद्या पण भिजणार आहोत. आणि मेन म्हणजे जकोजी राहिलंय ते आपण उद्या सकाळीच करणार आहोत. तर आता बाहेर जाऊया. सगळेजण वाट बघतायत. लेट्स गो. अरे रे सोनम काय खाते? बिर्याणी. बिर्याणी. कसे जाऊ? मस्त आहे. उत्तम. ए से हाय. वेज शेवभाजी. बाई तुला झाली काय? शेवभाजी कुठे खातोय? वेज कोण कोण आहे? चांगला पुलाव. मला कुठे आहे? वाढून नाही ठेवलं. रायता. ही नॉनव्हेज आहे? ही नॉनव्हेज आहे. मी नॉनव्हेज खातोय. आणि आत्ता फक्त आहे बिर्याणी. एकच आयटम त्याला सारखं सारखं. आत्ता पण थाली आणि दुसऱ्या दिवशी पण थाली खाणं जरा जड जातं. त्यासाठी आम्ही वेगवेगळा प्रकार केलाय. आत्ता आपण जेवूया. त्याचा रिव्ह्यू घेऊया. संध्याकाळी थोडं गप्पा वगैरे मारू. संध्याकाळी रात्री गप्पा मारू. सकाळी सरळ सरळ जकुझीमध्ये जाऊन उडी मारूया. लेट्स गो. मीठ मसाला तेजस बोल ना भाई. काय करतो भाई? दिसतंय ना भाई आंबा खातोय. मला वाटलं करिअर. भाई कैरी खाऊ. करिअर की कैरी? करिअर. इकडे बघ. आत्ता आम्ही इकडे अर्धे झोपणार. अर्ध्या 2 रूम मध्ये. अजून एक रूम मध्ये 2 BHK आहे. पण आम्हाला तो एक्स्ट्रा एक रूम आहे तो पण यूज करायला मिळणार आहे. सो बस झालं. आपण आता सकाळी डायरेक्ट भेटू. चला बाय बाय. गुड नाईट. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आत्ता वाजले सकाळचे 8. आम्हाला झोपायला ऑलमोस्ट एक 4-4:30 वाजले आणि लगेच उठलो 7 वाजता. आता इथे सगळ्यांचा दरवाजा वाजवत होता जोर जोरात म्हणून 7 वाजता उठलो. मस्त अशी सकाळ झाली आहे आणि आत्ता नाश्त्याची वाट बघतोय. मग अशी ब्लॅक कॉफी प्यायलोय. सगळे खेळतात आत्ता. तर आम्ही पण आत्ता जकुझी ट्राय करणार आहोत. त्याच्यानंतर नाश्ता करणार आहोत. तर नाश्त्यामध्ये काय आहे ते पण दाखवतो. चला जाऊया. आत्ता मस्त सकाळ झालेली आणि मग अशी मी वर होतो जे तुम्ही सिनेमॅटिक बघितलं. आणि आत्ता जरा प्रॉपर्टीचा फेरफटका मारतोय. म्हणजे ही अशी प्रॉपर्टी अख्खी. आणि इथून जर तुम्ही आतमध्ये याल ना तर झाड आहेत. इथं फुलांची झाड आहेत. आणि मी जस्ट असा पुढे आलो तर मला काय मिळालं? चिकू. भाई चिकू लागले तिकडे. इथे छोटे छोटे चिकू पासून असे मोठे चिकू पण झालेत. भाई चिकूच आहे तिकडे. मस्त आहे. इथे मोठा कलम पण आहे. म्हणजे ही ह्यांची जागा आहे एवढी. आणि ह्या जागेमध्ये त्यांनी छोटे छोटे झाडं लावलेत. त्याच्यातला हा म्हणजे एक चिकूचा झाड. त्याला चिकू आलेत. आणि आंबा आहे. आंबा आला नाही. हा छोटा आंबा आहे. म्हणजे कलम लावलेत त्यांनी. मे बी 1-2 वर्ष आधी लावले असतील. तर 1-2 वर्षात त्यांना पण फळं येतील. आणि एकंदरीत प्रॉपर्टी छान आहे. आत्तापर्यंत तर बरं होतं. आत्तापर्यंत मी
10पैकी 6 वगैरे या प्रॉपर्टीला नक्की देईन. इन डिटेलमध्ये नंतर मी डिस्कस करतो की ह्या प्रॉपर्टीचा ओव्हरव्ह्यू काय आहे, म्हणजे माझा थॉट काय या प्रॉपर्टीला घेऊन. आणि तुम्ही डेफिनेटली व्हिजिट तर करू शकता. बेसिक स्टे आहे, प्रायव्हेट आहे, पूल एरिया वगैरे खूप छान आहे. त्यासाठी मी 10पैकी मी 8 देतो. आणि जेवण पण खूप छान आहे. जेवणमध्ये काही कॉम्प्रोमाइज नव्हती. कालची बिर्याणी खूप छान होती. आजचं जेवण बाकी आहे, नाश्त्याने जेवण बाकी आहे. आणि स्टेमध्ये रूम्स चांगले आहेत, वॉशरूम पण चांगले आहेत, तेवढे असे हे नाही आहेत पण चांगले आहेत. चला जाऊया. पेड प्रमोशन नाही आहे, मी ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करेन. कोणाला करायचं असेल तर मी इथे इंस्टाग्राम देतो माझा, मला करा मेसेज, मी तुम्हाला ही प्रॉपर्टी बुक करून देतो. हा कसला तरी फळ आहे या झाडाचा. काय आहे? जाम. कोकणात काय म्हणतात? तू कोकणातलाच आहेस ना? जाम. हा जाम आहे. आणि इकडे आता कळलं की कैरी पण आहे. आलाय हा, मगाशी म्हटलं नाही आहे पण मस्त असा कैरी आलाय भाई. आता जक्कुजी झालाय, आता 1 तास चालू करायचा, अर्धा तास बंद करायचा आहे. ते सगळ्यांचे स्पॉट पाणी सोडायचे स्पॉट. बाकी काय नाही. मल्टीप्लायर. तर आत्ताच मस्त असा नाश्ता करून झालाय. नाश्त्यामध्ये 2 गोष्टी होत्या, पोहे होते आणि मिसळपाव होते. पोह्याला मी 10पैकी 2 देईन, कारण त्याच्यामध्ये भरपूर तेल होतं आणि आम्ही कोणीच खाल्लं नाही. पण मिसळपाव 10पैकी 8 होती. मिसळपाव फार छान होती आणि मजा आली नाश्ता करायला. आत्ता माहोल झालाय, आवाज तुम्ही ऐकताय बाहेर. आता काही जास्त काय दाखवायची गरज नाही गेस. थोडं आम्ही आता जेवू. आणि जेवणात पण व्हेज नॉनव्हेज आहे, म्हणजे थाली असेल. रात्री आम्ही बिर्याणी ट्राय केली, ती पण बिर्याणी एकदम भारी होती, जसं की मी सकाळी सांगितलंय. आणि बस आता सगळे रेन डान्स म्हणजे इन द रेन डान्स नाही आहे, मशरूम सारखं ते आहे, तिथूनच पाणी येत आहे. पूल आहे आणि जकूझी आहे. जकूझीचा एक्सपिरियन्स 10 out of 10 होता, कारण खूप छान वाटत होता आणि खालून मसाज वगैरे मिळत होता. तर आता तेच थोडं मजा करूया आणि मग जेवून घरी जाऊया. चला. चलो गाइस, सेल्फी लाइव. चांगलं काय रे? आता जायची वेळ झाली, तर आम्ही थांबलो होतो कॅसा पॅराडाईज मध्ये, म्हणजे मोरिया फार्म. ह्याचं दुसरं असं नाव आहे. टिटवाळ्यापासून अगदीच 15 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे 5-5.25 किलोमीटर आहे हे.
तर कधीही येत असाल तर नक्की बुक करा. वीकडेजमध्ये मे बी 2000 रुपयामध्ये असेल आणि विकेंडला जास्त असू शकतं 2200 वगैरे. तुम्हाला काही डिटेल्स हव्या तर मला इंस्टाग्रामला नक्की विचारा, मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला शेअर करेन. तर हा व्हिडिओ एवढ्यासाठीच होता. आणि जेवणाचा तर मी फीडबॅक दिलेला आहे. आत्ता दुपारचं जेवण पण छान होतं. चिकन सुकं चिकन होतं, रस्सा, भात, भाकरी आणि व्हेजवाल्यांना भाजी, बटाट्याची भाजी आणि पनीरची भाजी. बस एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या. एकंदरीत स्टे मस्त असा होता. तुम्हाला यात असेल तुम्ही येऊ शकता, मी नक्कीच रिकमेंड करेन. तर बस हा व्हिडिओ एवढ्यासाठीच ठेवूया. पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.